तसं तर पूर्ण रात्र मी जागाच होतो, पण अचानक मला 10 मिनिटाची झोप लागली. मनात एक विचार आला, म्हणलं मी ना लय दिवसाने ना पंढरपूरच्या मंदिरातच नाही गेलो. मग काय एकदा फैसला लिहिली तो लिहिली, चटकन उठलो आंघोळ मारली. बाहेर आलो तर पाहिलं रस्त्यावर तर कोणीच नाही. मग काय निघालो एकटाच या सकाळच्या वातावरणात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका छोट्याशा ब्लॉग मध्ये. आज सध्या मी लवकरच उठलेलो आहे, कारण अचानक भयानक मध्ये मला मंदिरात जायची ओढ लागली पांडुरंगाच्या. तर मी चाललोय पंढरपूरला. पंढरपूर आपल्या संभाजीनगरच्या तिथं समजा. तुम्हाला वाटत निघालोय सकाळी सकाळी, कुठं बी निघतो मी कधी बी, त्याच्यामुळं सांगायची गरज पडते मला, बाकी काय नाही. तर पहिले आता नाश्ता वगैरे करून घेतो, आणि मी एकटाच आहे, काही विषय नाही आहे, एकटाच चाललोय. आणि तुम्ही माहोल पाहू शकता आता पुढचा आहे बघा. लय भारी वातावरण आहे, मस्त सकाळी उठून खरंच लय भारी वाटतं. म्हणजे दररोज उठायला पाहिजे सकाळी, पण काय करावं आता, झोपतो 3ला, उठायची तर हेच नाही राहील. झोपतो 3ला, उठतो 1ला, असं चालू आहे विषय. भेटतो नाश्ता आणि चहा घेऊ. कामधंदे करते, सगळे कामधंदे करते, मीच काय नाही करा. काय विषय चालू आहे काय सोपच मला पुण्याची बिल्डिंग लागली रे. काय विषय नाही रे. पुण्याचं वार लागलं मला एक असं. मी 2-3 वेळेस चांगले चांगले जायला पुण्याला, त्याच्यामुळे मला तसा पुरा काय विषय काय नाही. मामाची काहीतरी गाडी जाते. काय आलं मामा, चला बसा तुम्ही गाडीवर, देतो टोचन. भेटतो ना बाईक. सोडलं मामाला आत्ताच या मागं पेट्रोल पंप आहे. काही नाही रे, म्हणजे मनातून कोणाची तरी मदत करायची इच्छा होती. म्हणजे महाराजांचा आशीर्वाद घेऊन टाकतो पहिले तर. ऐकू पडायला आलतो ते आपले महाराज. काय विषय काय माहिती, पण मनातून इच्छा होती रे. मला इकडे जायचं होतं, सॉरी विसरून गेलो. काय बोलू मी, मला काय बोलायला शब्द नाहीये, काही विषय नाही. मी स्वतःची तारीफ नाही करू घेऊ शकत. तुमचा भाऊ खाता आता पोहे 1 नंबर मध्ये. दही टाकलंय, आणि खातोय पोहे. नाद खुळा सोडा राया. काय म्हणा खंड मागचे पोहे पोहे कसं माहिती का, जसं आहे तसं आहे. मला परत आहे ना 2 जण आहे ना स्वच्छ मारायला सांगू मला दोघांनी. मी दिलं, कारण की त्यांना आहे ना त्या अर्जंट जाणं होतं कंपनीत, त्यांचा टाइम होऊन जायला होता. त्याला होईल लहानपर्यंत बरं. डायरेक्ट म्हणजे नगर नाक्यापासून तर बघा पूल आहे डायरेक्ट. अरे यार थांबा, हे पूल म्हणजे इथंच पेट्रोल पंप मागा थोडं झोडी टाकतो का अंगा. सॉरी, पण काय बोला. आलोय मंदिरामध्ये. हे बघा मंदिर आपलं पंढरपूरचं मंदिर. दर्शन वगैरे घेतो. म्हणजे आता आषाढी एकादशीला आहे ना, पूर्ण म्हणजे एवढी गर्दी राहते, भरपूर नियोजन बी चालू आहे. मंदिरला भारी होऊन लागलं अजून. हे बघा, हे पूर्ण मंदिर होऊन लागलं. ह्या जे भिंतीच्या मागून आहे ना, तिथून असं यावं लागतं मस्त 1 नंबर. तुम्हाला म्हणजे जे येते त्यांना माहिती जाऊन सगळं, पण जे नाही येत त्यांना सांगते. येत आपले महाराज आणि तुकोबा. खूप भारी असं मंदिर आहे, म्हणजे शांती भेटते. दर्शन केलं ना तर मनाची शांती. निवांत आहे निवांत. काय म्हणा भाई लोक, पण मंदिरातच सुकून आहे. म्हणजे तुम्ही ना
मनाची शांती पाहिजे असं तर मंदिरात येऊन बघा. म्हणजे असं नाही की पाया पडून लगेच चालले, थोडा वेळ बसायचं आणि विचार करायचा. म्हणजे तुमच्या जे मनात असेल ते व्यवहारावर करतो सगळं. इथे एक लाईन राहती, त्या लाईनीतून असं होतं माणूस थोडंफार काऊन होतं ते परीक्षा राहते. मी तुम्हाला सांगू राहिलो काय होईल मला समजा नाही आलं. पण एक सांगतोय की भगवान में ही शांती है और शांती में ही भगवान. आजचा ब्लॉग असाच आहे मस्त देवधर्माचाच. कारण की म्हणजे माझे 2-3 साईड आहे बरं का भाई. मी असं नाही की मी कॉमेडी तो कॉमेडीच हे मी सर्व करून सर्व आहे, सगळं आहे मी. म्हणजे पोरांसोबत असलं की कॉमेडी, आणि असं जर फिरायला गेलो असं तर ते त्या सगळ्या रूटला अलग आलं. बघा बाबा किती श्रद्धानं होते. कामाला चालले वाटतं तर पहिले देवाचं दर्शन घेऊन जाऊ. लय भारी वाटते भाई. आता बसलो मी एक मस्त निवांत. मग कॅमेऱ्याच्या वरी ना माशी बसले, किती वेळची नजर चालली. अरे भैया सर हे बघा असं झाडे मस्त आहे नंबर बसले शेल मध्ये. काय नशीब म्हणा मित्रांनो. म्हणजे मी थोडस थांबलो आणि लगेच मला आरती भेटली. मस्त वाटलं. आता निघलोय घराकडे, भेटतो घराकडे गेल्यावर आता. बाकी काय विषय नाही. जय हरी जय हरी. सगळ्यात भारी विधा तुम्हाला हे बघा. सारा सार विचार हरी पा